नमस्कार. मी ढगे कल्पना रामदास आपणास मृत्योर्मा अमृतम गमय म्हणजेच देहदान या विषयावर कथा सांगणार आहे. धीरोदत्त नावाचा मुलगा होता. नावाप्रमाणेच तो साहसी व दयाळू वृत्तीचा होता. लहानपणापासून त्याला जगावेगळं जगायला आवडायचं. सर्व मुलांमध्ये तो चपळ आणि चाणाक्ष होता. एकदा वर्गात शिकवलं की लगेच त्याचे पाठ होऊन जायचे. एक पाठी व हुशार. धीरोदत्त हा कबड्डी खेळातही चांगलाच तरबेज होता. एकदा शाळेमध्ये कबड्डीची स्पर्धा होती. स्पर्धेत त्याला आपल्या संघाला विजयी करायचे होते. म्हणूनच त्याने खेळाच्या शेवटी समोरच्या संघात गेल्यावर समोरच्या संघाने मागे येताना त्याला जोराने खेचले. तसा त्याचा पाय गुंतून तो खाली पडला. तरीही त्याने रांगत रांगत धावपट्टी गाठली. पण या धडपडीत त्याच्या पायाची त्वचा पूर्णपणे सोलून निघाली व खोल जखमा झाल्या. संघ तर विजयी झाला, परंतु धीरोदत्तच्या एका पायाला खूप जखम झाली. त्यामुळे तात्काळ तेथील जमावाने गाडी बोलावली व त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला दुसऱ्या पायाची त्वचा काढून दुखापत झालेल्या पायाला शस्त्रक्रिया करण्याबद्दल सांगितले व त्याच्या घरच्यांची संमती मिळाल्यानंतर डॉक्टरांनी लगेचच शस्त्रक्रिया केली. डिस्चार्ज देताना धीरोदत्तने सर्व हॉस्पिटल स्टाफ व मित्रमैत्रिणींना अवयवदानाचे महत्त्व सांगितले व स्वतःचे दोन्ही पाय पूर्ववत झाल्याने तो मनोमन आनंदित झाला. स्वतःचा रक्षक झाला. अवयवदान श्रेष्ठ आहे हे धीरोदत्तने दाखवून दिले. आपणही त्याच्याकडून अवयवदानाचे महत्त्व समजून घेऊन आचरणात आणले पाहिजे. त्याने डॉक्टरांचे खूप खूप आभार मानले. मृत्योर्मा अमृतम गमय म्हणजेच अवयवदान. धीरोदत्तच्या कृतीतून आपल्याला अवयवदानाचे महत्त्व समजते. ही 60 उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.